नमस्कार, मी मिलिंद घाटे, मुख्य संपादक. आपण पाहताय सामान्य जनतेचा आवाज. सामान्य जनतेचा आवाज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि सामान्य जनतेच्या न्यूज चॅनलतर्फे सर्व देशवासी आणि सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस येवो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आता मी सांगणार आहे बघा, आता जे आंतरराष्ट्रीय लेवल मध्ये ज्यांनी महान ऐतिहासिक सामाजिक कार्य केलेले, जगप्रसिद्ध, त्यांना कोण व्यक्ती आहेत मी नंतर सांगणार आहे. जगप्रसिद्ध त्यांना ऐतिहासिक आणि सामाजिक आणि आर्थिक समाजरत्न, कार्यसम्राट असे समाजाची सेवा करणारे, 24 तास सेवा करणारे, कोरोना काळामध्ये प्रेत उचलणारे आणि कोरोना काळामध्ये 24 तास प्रेत उचलून समाजाचं प्रबोधन करणे, अन्नदान करणारे ते आहेत महान व्यक्ती. त्यांना 2 वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. ते बघा काय मी आपल्यासमोर सांगणार आहे 2 मिनिटांमध्ये. आणि त्यांना होळी निमित्त त्यांना आहे ना शुभेच्छा पण देत आहे. द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, न्यूज K9 वृत्त वाहिनीचे संपादक माननीय रामदास ताटे साहेब, आंतरराष्ट्रीय यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ संस्थेच्या वतीने डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आणि बघा, हे समाजरत्न, समाजभूषण, कार्यसम्राट, जनतेचा श्वास, जनतेचे आधारस्तंभ, ऐतिहासिक आणि सामाजिक महान कार्य करतात. कोरोना काळात ते माननीय ताटे साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून, कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकून आणि जनतेची सेवा करणारे जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे माननीय ताटे साहेब. हे अक्षरशः त्यांनी कोरोना काळामध्ये बरेच 24 तास आणि प्रेत उचलले, लोकांचे मुर्दे उचलले आणि लोकांना भरपूर ते ज्यांना अन्न नाही मिळत अशा लोकांना अन्नदान केलेले आहे. तरी त्यांच्या माननीय ताटे साहेब यांच्या कार्याबद्दल कितीही जरी सांगितलं तर तुम्हाला महिनाभर संपणार नाही. आणि तो व्हिडिओ तुमचे जवळपास 100 घंट्याचा व्हिडिओ जाईल. तरी मी त्यांचं थोडक्यामध्येच हे कार्य आपल्याला सांगितलेलं आहे. ते तळागाळातील लोकांना जनतेचा श्वास आहे, जनतेचे आधारस्तंभ आहेत आणि कार्यसम्राट, समाजरत्न, भूषणरत्न आणि जनतेचा श्वास, जनतेचे आधारस्तंभ. आणि त्यांच्यानंतर हे जर्नलिस्ट जे पत्रकार त्यांचे जे सदस्य आहेत त्यांचं बी ह्या ठिकाणी मी होळीनिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं नाव आणि ते आहेत बघा माननीय दीपक श्रीवास्तव साहेब. आणि दुसरे आहे राजू इंगळे साहेब. आणि तिसरे आहेत बघा किशोर सूर्यवंशी साहेब. आधी इतर जे पत्रकार बंधू आहेत आणि त्यांचं नाव मला काय तो माहीत नाही, त्यांचं पण ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. तुम्हाला ही होळीच्या शुभेच्छा देतो. आणि होळी ही तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीची दिवस जावो आणि तुमच्या हातून ऐतिहासिक आणि महान असं सामाजिक पत्रकारितेमधून आणि न्यूज चॅनलमधून तुमच्या हातून घडो, देश घडो, समाज घडो, समाज प्रबोधनाचं काम हो, अशी चांगलं कार्य तुमच्या हातून घडो
आणि माननीय ताटे साहेब यांच्या हातून चांगलं हे काम हो आणि त्यांच्या हातून चांगलं महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं आणि भारताचं आणि जगातलं त्यांचं नाव लौकिक हो आणि जगामध्ये त्यांची आता जे तरी ते महाराष्ट्राचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, पण त्यांनी जगातले प्रदेशाध्यक्ष व्हावं आणि आणि त्यांनी तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी जे भुकेले आहेत अशा लोकांसाठी त्यांनी काम करावं आणि त्यांच्या हातून ऐतिहासिक आणि मोठं हे सामाजिक कार्य हो आणि चांगले अजून त्यांना आहे ना 150 वर्ष आयुष्य लाभो अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. माननीय ताटेसाहेब यांच्याबद्दल खूप काही सांगायचं आहे, पण खूप मोठं ऐतिहासिक महान सामाजिक कार्य करतात. त्यांच्याबद्दल खूप सांगायचं आहे, पण तिथं 4-5 तास लागतील. 100 घंटे जरी म्हणलं तर त्यांच्याबद्दल बोलायचं असं ते कमीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माननीय ताटेसाहेबांना, त्यांच्या परिवाराला, सामान्य जनतेचे आवाज आणि मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे आमच्या यूट्यूब फॅमिलीतर्फे माननीय ताटेसाहेब आणि पत्रकार संघ यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. की तुम्हाला होळी सुख आणि समृद्धीचे भरभराटे दिवस येवो आणि माननीय ताटेसाहेबाचं जगामध्ये नाव लौकिक हो, एवढीच मी शुभेच्छा देतो. 2 गोष्टी बोलतो. आवडला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.